लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आजचा टॉपिक सुरू करण्याच्या पूर्वी थोडीशी माहिती मी सर्व ज्ञानार्थींना देणार आहे, ज्याच्यामध्ये डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस, डेटा इंजिनिअरिंग असे काही शब्द आजकाल आपल्या कानावर पडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडे डेटा हा शब्द महत्त्वाचा दिसतो. याचा अर्थ काय आहे की माझ्याकडे जो अनस्ट्रक्चर्ड डेटा येतो आहे, त्या अनस्ट्रक्चर्ड डेटावर काहीतरी प्रोसेस करून, मॉडेल क्रिएट करून, त्याचं ॲनालिसिस करून, प्रिडिक्शन करून मला रिझल्ट्स घ्यायचे आहेत. तर ह्याकरता ह्या सर्व फील्ड्स ज्या आहेत त्या आजकाल खूप वापरल्या जातात प्रत्येक ठिकाणी. मग एखादं बिझनेस हाऊस असेल, एखादं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असेल, मेडिकल सायन्स असतील, या सर्व ठिकाणी आजकाल काय करतात, येणारा हा डेटा जो आहे त्या डेटावर काहीतरी प्रोसेस किंवा प्री प्रोसेसिंग करून, रिझल्ट्स करून, प्रिडिक्शन्स करून, मॉडेल क्रिएट करून उत्तर तुम्हाला दिल्या जातं. तर जे विद्यार्थी याच्यामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्याकरता ही खूप चांगली संधी अशी आहे ही फील्ड, ज्याच्यामध्ये ॲनालिसिस करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं एक डेटा इंजिनिअरिंग किंवा डेटा इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही काय करतात, घेऊ शकतात. पण याच्याकरता लक्षात घ्या, हे सगळं ॲनालिसिसचा पार्ट आहे. विश्लेषण करायचं आहे मला. विश्लेषण हे कशावर असतं बेसिकली, जो येणारा तुमचा डेटा आहे त्या डेटावर आपण काय करतो, विश्लेषण करतो. मग विश्लेषण करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिथम्स वापरले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे मशीन लर्निंगचे टाईप्स वापरले जातात. मग ते कोणत्या कोणत्या प्रकारचे टाईप्स आहेत हे सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक जेव्हा मी घेतलं मशीन लर्निंग, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मशीन लर्निंगमध्ये मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिला आहे सुपरवाइज लर्निंग, दुसरा आहे अनसुपरवाइज लर्निंग, तिसरं आहे रेन्फोर्समेंट लर्निंग, आणि एक सेमी सुपरवाइज लर्निंग म्हणून पण एक प्रकार याच्यामध्ये मशीन लर्निंगमध्ये येतो. मग याच्यामध्ये काय असतं की वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिथम्स असतात आणि ते अल्गोरिथम आपण वापरून काय करतो, ॲनालिसिस करतो. तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो आहे मशीन लर्निंगचा पहिला प्रकार, ज्याला सुपरवाइज मशीन लर्निंग असं म्हणलं जातं. मग आता बघूयात की हे सुपरवाइज मशीन लर्निंग म्हणजे काय, याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे. सुपरवाइज लर्निंगमध्ये काय होतं की तुमचा जो डेटा आहे त्याला इनपुट आणि आउटपुट, त्याला बेसिकली लेबल्स असं म्हणतात, ते दिलं जातं. त्याच्यावर आधारित काहीतरी प्रोसेसिंग करून मॉडेल तुम्हाला त्याचं अचूक असा निर्णय देतं किंवा रिझल्ट देतं. आता तुमच्या स्क्रीनवर एक समोर छोटंसं उदाहरण दिसतं बघा. तुमच्याकडे जे इनपुट लेबल्स आहेत ते आहेत मार्क्स, आणि आउटपुट लेबल्स काय, त्या मार्कवर आधारित मला रिझल्ट द्यायचा आहे. की उदाहरणार्थ एवढे मार्क असतील तर पास, एवढे मार्क असतील तर फेल. मग यावर काय करतं हे सुपरवाइज लर्निंग, प्रिडिक्शन करतं आणि तुम्हाला त्याचं रिझल्ट देतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादं नवीन मार्क्स मी जर इनपुट केले तर त्याचा निर्णय काय किंवा त्याचं उत्तर काय हे सुपरवाइज लर्निंगमध्ये आपण बघतो. आता ही दुसरी स्लाईड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की सुपरवाइज लर्निंग जेव्हा तुम्ही वापरणार आहात त्याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. त्याला क्लासिफिकेशन आणि दुसरं रिग्रेशन असं म्हणतात. आता क्लासिफिकेशन कशाकरता वापरतात आणि रिग्रेशन कशाकरता वापरतात हे नंतरच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पण याच्यामध्ये मी सांगितलं की अल्गोरिथम्स हे वापरले जातात. उदाहरणार्थ क्लासिफिकेशन टाईपचं जर माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल तर मी कोणते अल्गोरिथम वापरणार, तर सगळ्यात पहिले जो अल्गोरिथम आहे तो लॉजिस्टिक रिग्रेशन आहे. दुसरा जो आहे तो के नियरेस्ट नेबरर नावाचा आहे. तिसरा जो आहे तो डिसिजन ट्री आहे. चौथा रँडम फॉरेस्ट आहे. पाचवा सपोर्ट वेक्टर मशीन आहे. आणि लास्ट जो आहे तो नेव्ही बायस आहे. म्हणजे जेव्हा क्लासिफिकेशन टाईप ऑफ डेटा तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचा अल्गोरिथम वापरणार आणि त्याच्यावर तुम्ही मॉडेल्स क्रिएट करून रिझल्ट्स घेणार. दुसरा जो प्रकार आहे त्याला रिग्रेशन असं म्हणतात. याला बेसिकली रिग्रेशन ॲनालिसिस असं पण म्हणतात. मग याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत. एक आहे लिनियर रिग्रेशन, दुसरं आहे लासो रिग्रेशन आणि तिसरं आहे रिज रिग्रेशन. तर मुख्यत्वे सुपरवाइज लर्निंगचे हे 2 प्रकार आहेत अल्गोरिथम्सचे. अल्गोरिथम्स हे डिझाईन्स केलेले आहेत, त्याचे मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन, स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलेज हे डिफाईन केलेले आहेत, ते आपण वापरतो.
त्याच्यावर आधारित मॉडेल क्रिएट करतो, त्याला ट्रेन करतो, त्याला टेस्ट करतो आणि मग तिची ॲक्युरसी, त्याचं स्कोअर, त्याचं प्रिसिजन हे सगळं कॅल्क्युलेट करतो आणि त्यावर आधारित काय करतो आपण आपलं रिझल्ट प्रिडिक्ट करतो. आता प्रश्न असा येईल की कॅटेगोरिकल किंवा क्लासिफिकेशन्स हे कधी वापरायचं? जेव्हा तुमचं आउटपुट हे कॅटेगरी बेस्ड आहे. उदाहरणार्थ काही ईमेल्स मला चेक करायचे की स्पॅम आहे का नॉन स्पॅम आहे किंवा फ्रॉड डिटेक्शन आहे. फ्रॉड डिटेक्शन होणार आहे, झालं आहे किंवा होत आहे फ्रॉड डिटेक्शन्स. म्हणजे काय झालं याच्यामध्ये बेसिकली याचे रिझल्ट जे आहेत ते ट्रू फॉल्स किंवा येस नोमध्ये तुम्हाला देणार आहे. म्हणून त्याला कॅटेगोरिकल अल्गोरिथम्स किंवा कॅटेगोरिकल पण म्हणलं जातं, ज्याच्यावर काय होतं कॅटेगरी बेस्डवर तुम्ही ॲनालिसिस करता. दुसरं जे आहे ते रिग्रेशन आहे, ज्याच्यामध्ये काही नंबर्सवर बेस्ड असेल डेटा तुमचा असतो, ज्याच्यामध्ये प्राईस, सेल्स किंवा टेम्परेचर या पद्धतीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट जर असतील तर ते करण्याकरता आपण काय करतो रिग्रेशन वापरतो. की प्राईस आहे, प्राईसचं व्हेरिएशन कसं होत आहे मार्केटप्रमाणे, किंवा सेल्स आहे, कंपनीचा सेल्स कमी होतो आहे का जास्त होतो आहे. टेम्परेचर आहे, टेम्परेचरचं सेल्स टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये मी चेक करतो वाढणार आहे का कमी होणार आहे. तर हे जे पद्धतीचे फॉर्म्युलेज आहेत, मेथड्स आहेत, तेव्हा तुम्ही हे सुपरवाइज लर्निंग अल्गोरिथम्स वापरू शकता. लक्षात घ्या, तुमच्याकडे येणारा डेटा सेट, तुमच्याकडे आलेलं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे तुम्हाला थोडंसं अभ्यास करावा लागेल आणि त्यावर आधारित तुम्हाला काय करावं लागेल सुपरवाइज लर्निंगचा टाईप, सुपरवाइज लर्निंगच्या टाईपमधले क्लासिफिकेशन किंवा रिग्रेशन याचे अल्गोरिथम्स वापरावे लागतील. त्याचं कोडिंग तुम्हाला करावं लागेल आणि मग तुम्हाला प्रिडिक्शन्स करावे लागतील. आता ह्या स्लाईड्समध्ये मी काय केलं आहे की थोडंसं याचं इलॅबोरेशन करून सांगितलं की के नियरेस्ट नेबरर. आता याचं नेबररचा अर्थ काय होतो जवळ. मग ज्या ठिकाणी काही डेटा पॉईंट्स हे नेबरर्स आहेत, जवळ आहेत, त्या ठिकाणी मला प्रिडिक्शन करण्याकरता KNN किंवा के नियरेस्ट अल्गोरिथम वापरला जातो. उदाहरणार्थ की ईमेल्स मला चेक करायचा आहे स्पॅम हा का नाही. मग त्यावेळेस काय करणार, काही कीवर्ड्स किंवा काही कॅटेगरी माझ्याकडे आहे, जसे हे शब्द जर त्याच्यामध्ये आले, जसं आजकाल आपण बघतो की स्पॅम ईमेलमध्ये काहीतरी विनिंग लॉटरी किंवा विनिंग प्राईज असे काही शब्द येतात. मग त्यावर आधारित काय करतं के नियरेस्ट चेक करतं की येणारे शब्द मिळते जुळते आहेत का, असतील तर तो मेल नक्कीच काहीतरी स्पॅम असेल, राईट. त्याच्यानंतर लॉजिस्टिक रिग्रेशन आहे की लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये काय होतं की क्लासेस असतात. बेसिकली याच्यामध्ये 2 टाईपचे क्लासेस असतात. मग त्याच्यामध्ये प्रिडिक्टिंग होतात की एक उदाहरण दिलं की डायबिटीस आहे, की डायबिटीसचे कोणते कोणते प्रकारस आहेत आणि ते कशा आधारित आहेत हे मला प्रिडिक्शन करायचं आहे. मग त्यावेळेस मी काय करणार लॉजिस्टिक रिग्रेशन हे वापरणार. त्यानंतर डिसिजन ट्री आहे की याचं नावच डिसिजन ट्री याच्याकरता आहे की मला काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे आणि ट्री याच्याकरता म्हणतात की याचं स्ट्रक्चर जे असतं ते ट्री असतं. म्हणजे टॉपमोस्ट जो नोड आहे त्याला रूट नोड असं म्हणतात आणि त्याचे खालचे जे आहेत त्याला ब्रँचेस किंवा लीफ नोड असं म्हणतात. आणि त्यावर आधारित काय करतं हे काहीतरी स्टॅटिस्टिकल मेथड वापरतं आणि तुम्हाला डिसिजन देतं. आता उदाहरण मी याच्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या कस्टमरने लोन करता अप्लाय केलेलं आहे. मग मला त्याचं डिसिजन घ्यायचं आहे की याला लोन द्यायचं का नाही. मग त्यावर आधारित मी काय करेल काहीतरी मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन करेल आणि त्यावर बेस्टवर मी काय करेल त्याला डिसिजन देईल की तुला लोन मिळेल किंवा नाही मिळणार. त्याच्यानंतरचा जो आहे तो रँडम फॉरेस्ट आहे. रँडम फॉरेस्टमध्ये काय होतं की मल्टिपल डिसिजन्स ॲक्युरसी इम्प्रूव्हमेंट करता वापरली जाते रँडम फॉरेस्टमध्ये. याचं नाव रँडम फॉरेस्ट असं आहे की रँडमली काही क्लासेस किंवा व्हॅल्यूज हे पिक केल्या जातात आणि त्यावर आधारित परत काहीतरी ट्रेनिंग टेस्टिंग डेटा देऊन त्याचं रिझल्ट्स तुम्हाला प्रिडिक्ट केला जातो. आता याचं एक उदाहरण दिलेलं आहे की कॅन्सर डायग्नोसिस आहे. कॅन्सर डायग्नोसिसमध्ये मी काय करणार रँडमली काही सॅम्पल्स जे आहेत त्या पेशंटचे कलेक्ट करून त्याच्यावर आधारित मी मॉडेल क्रिएट करेल आणि त्यावर आधारित मी काय करेल त्याचं प्रिडिक्शन करेल. त्यानंतर जे आहे सपोर्ट व्हेक्टर मशीन्स. आता याच्यामध्ये काय होतं की बाउंड्री लाईन्स असतात, याला हायपर लाईन्स म्हणतात बेसिकली किंवा हायपर प्लेन देखील म्हणतात
की एक लाईन हा ड्रॉ करतो व्हिज्युअलायझेशनची, ज्याच्यामध्ये हे प्रिडिक्ट होतं की याच्या जवळचे व्हेक्टर्स कोणते आहेत, पॉईंट्स कोणते आहेत किंवा डेटा सेट कोणते आहेत, हे करण्याकरता होतं. मग याच्यामध्ये बेसिकली हँडरायटिंग जे असते, अल्झामायर नावाचा एक आजार असतो, ज्याच्यामध्ये लिहिते वेळेस हात माझे शिवरिंग होतात. मग ते हँडरायटिंग ॲक्युरसी डिटेक्शन करण्याकरता सपोर्ट व्हेक्टर मशीनचा मी काय करतो, वापर करतो. तर हे झाले तुमचे क्लासिफिकेशन बेस अल्गोरिथम्सचे प्रकार आणि ते कशाकरता वापरले जातात. आता त्यानंतर जे आहे ते लिनियर रिग्रेशन आहे. याच्यामध्ये काय असते, एक बेस फिट लाईन असते, ज्याच्यामध्ये काही इक्वेशनवर बेस आधारित मी काय करतो, प्राइजेस डिटेक्ट करतो. आता त्याचे उदाहरण मी दिलं, हाऊस प्राईज बाय एरिया. म्हणजे एरियाच्या हिशोबाने जेव्हा मला घर घ्यायचं आहे तर त्याचे प्राइजेस काय होतात, व्हेरिएशन्स येतात किंवा बदलतात. मग त्यावेळेस मी काय करणार, लिनियर रिग्रेशन वापरणार. त्यानंतर लासो रिग्रेशन एक वापरतात, ज्याच्यामध्ये काय होतं की इम्पॉर्टंट फीचर्स सिलेक्ट होतात. आता हाऊस परचेसिंगचंच उदाहरण तुम्ही घ्या, ज्याच्यामध्ये परचेस जेव्हा मी हाऊस करणार आहे तर मी काय करेल, काही फीचर्स निवडेल. उदाहरणार्थ त्याचं एरिया आहे किंवा लोकेशन आहे, हे कोणतं प्राईम आहे किंवा इंटेरियर आहे किंवा दूरचं लोकेशन आहे, त्याप्रमाणे मी चेक करेल आणि मग काही फीचर्सवर आधारित मी निर्णय घेईन. त्यानंतर जे आहे ते रिज रिग्रेशन आहे. हा सिमिलर टाईप आहे लासोसारखा. याला अजून फिल्टरिंग करतात फीचर्समध्ये, की एरिया आणि लोकेशन तर मी फाईंड केलेलं आहे, पण ते हाऊसमध्ये अजून काय फीचर्स आहेत. उदाहरणार्थ बेडरूम आहे, मग त्याच्या सायझेस किती आहेत, किंवा बाल्कनी आहे, बाल्कनीची साईज किती आहे, हे मी काय केलं, पुढच्या स्टेपमध्ये चेक केलं आणि मग त्यावर आधारित मी काय केलं, निर्णय घेतला माझा की मला हे परचेस करायचं का नाही घर. बरोबर आहे. मग आजच्या काळात हे ॲनालिसिस टूल्स सगळीकडे वापरले जातात, कारण याच्यावर आधारित काय होतं, याची मॉडेलची ॲक्युरसी ही तुम्हाला अबाऊ 90% येते. म्हणजे काय होतं की त्याचं रिझल्ट्स आहेत ते ॲक्युरेट येतात. मग त्याच्यामध्ये प्रिसिजन्स असतात, रिकॉल्स असतात, F1 स्कोअर असतात. हे माझे काही पूर्वीचे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा की कशा पद्धतीने ते काम करतं. तर हे झाले तुमचे सुपरवाइज लर्निंगचे 2 प्रकार आणि त्या 2 प्रकारावर आधारित वेगवेगळे अल्गोरिथम्स. मग कसे वापरायचे, कशा पद्धतीने वापरायचे, हे आपल्याला त्या प्रॉब्लेम स्टेटवरनं ठरवावे लागतील. आता अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक टॉपिक्स तुम्हाला घेऊन येणार आहे. आता याच्या पुढच्या टॉपिकमध्ये मे तुम्हाला लिनियर रिग्रेशन्सवर मी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देईल, ज्याच्यामध्ये डेटा सेट असेल, ज्याच्यामध्ये मॉडेल्स क्रिएट होतील आणि मग त्याचं काय होईल, प्रिडिक्शन कसं करतं आणि व्हिज्युअलायझेशन करतं, हे तुम्हाला मी येणाऱ्या माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. तर मला वाटतं की ही टॉपिक तुमच्या सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात आला असेल आणि तो तुमच्या लक्षात पण राहील. त्याच्यामुळे मी सगळे जे बघणारे व्हिडिओज आहेत त्यांना ज्ञानार्थी म्हणतो, कारण ज्ञानार्थी म्हणजे काय की मी नॉलेज घेतो आहे जे की माझ्या लाईफ लाँग लर्निंगमध्ये लक्षात राहील. हे समजण्याकरता माझ्या व्हिडिओ सिरीजमध्ये सगळे तुम्ही मशीन लर्निंगचे जे व्हिडिओज आहेत ते बघा, ऐका, त्याच्यावर व्यवस्थित असा अभ्यास करा आणि आवडले असतील तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला काही याच्यामध्ये क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर कमेंट्स करा आणि येणारे माझे जे व्हिडिओ आहेत ते रेग्युलर बघण्याकरता माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.